महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बांगलादेशमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आता बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. श्रीलंकेनंतर आता बांगलादेशमध्ये अशी अस्थिरता निर्माण झाली त्यामुळे हा मोठा पेच आता समोर आलाय आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. शेख हसीना या भारतामध्ये आल्या असल्याची माहिती आहे. आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर सर या बांगलादेशच्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? नक्कीच भारताचं शेजारी राष्ट्र बांगलादेश यामध्ये जे आहे एक प्रकारे अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी तुम्ही पाहिलं असेल की अफगाणिस्तानमध्ये असो किंवा श्रीलंकेमध्ये त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरात तिथले जे आहेत निदर्शक घुसले होते आणि त्या ठिकाणी नासधूस केली होती. तसाच काहीसा प्रकार आता बांगलादेशच्या ज्या पूर्व प्रधानमंत्री होत्या शेख हसीना यांच्या प्रधानमंत्री कार्यालयामध्ये आणि प्रधानमंत्र्याच्या घरामध्ये जाऊन तिथले निदर्शक जे आहेत एक प्रकारे धुडगूस घालताना दिसत आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये तिथे अंतरिम सरकार त्या ठिकाणी स्थापन होणार आहे. पण फक्त अंतरिम सरकार स्थापन झाल्यामुळे तिथला प्रश्न काही त्या ठिकाणी सुटणार नाही. प्रचंड प्रमाणामध्ये तिथे हिंसाचार झालेला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये 300हून जास्त लोकांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे. शेकडो लोकांना जे आहे जेलमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारे सत्ताधारी त्याचबरोबर विरोधक या पक्षांचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून एकमेकांविरुद्ध जे आहेत हिंसाचार करताना आपल्याला दिसत आहेत. खरोखर आज घडीला बांगलादेश मधला हिंसाचार त्या ठिकाणी थांबवणं हे टॉपमोस्ट प्रायोरिटी असणार आहे आणि लवकरात लवकर तिथली अर्थव्यवस्था त्याचबरोबर राजकीय घडी नीट बसवणं हे तिथल्या सरकारची जी आहे आज घडीला टॉपमोस्ट प्रायोरिटी असणार आहे. त्या शेख हसीना ज्या आहेत त्या भारतामध्ये आल्यात अशा काही बातम्या समोर येत आहेत. काय परिस्थिती आज घडीला तरी ज्या बातम्या आपल्या समोर येत आहेत त्याच्यानुसार त्रिपुरा पोलिसांच्या सोर्सच्या अनुसार अगरतलामध्ये ऑलरेडी त्यांचं चॉपर आलेला आहे आणि शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत तिथे आलेल्या आहेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. आणि अशाही काही बातम्या आपल्या समोर येत आहेत की व्हाया इंडिया त्या लंडनला जाऊन लंडनला राजाश्रय त्या ठिकाणी घेऊ शकतात. माहित नाही यामध्ये काय तथ्य त्या ठिकाणी आहे, पण नक्कीच आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर शेख हसीना यांचे आतापर्यंत मागच्या काही दशकांमध्ये भारताच्या राजकारण्यांशी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांच्याशी सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. म्हणून जर गरज पडली आणि जर मित्र जर धोक्यामध्ये असेल त्याची कठीण परिस्थिती असेल तर त्याला मदत करणं हा भारताचा आतापर्यंत राजधर्म राहिलेला आहे. आणि म्हणून जर त्यांनी मदत मागितली त्यांनी राजाश्रय मागितला तर माझ्या मते भारत सरकार त्यांना येणाऱ्या काळामध्ये राजाश्रय देऊ सुद्धा शकतो. सर या घटनेचे पडसाद जे त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पडणार आहेत त्यानंतर त्यामुळे या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका काय असली पाहिजे, काय पुढचे गणित असू शकतं? याला मी दोन अँगलनं कन्सिडर करेल. कॉज अँड इफेक्ट या दोन्ही अँगलनं जे आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून बांगलादेशची परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी अनालाइज करावी लागेल. कोणी जर म्हणत असेल की फक्त बांगलादेशमध्ये रिझर्वेशनशी संबंधित इश्यू किंवा बांगलादेशमध्ये तिथले विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये संघर्ष झाला म्हणून बांगलादेशची ही परिस्थिती निर्माण झाली तर माझा त्यावर विश्वास नाही. कारण मागची काही आठवड्यांची काही महिन्यांची जर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गतिविधी आपण जर त्या ठिकाणी पाहिल्या तर पाकिस्तानच्या ISIच्या तर्फे छात्र शिबिर म्हणजेच तिथला जमाते इस्लामी हा एक प्रकारचा टेररिस्ट ऑर्गनायझेशन बँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन हा जो एक गट बांगलादेशमध्ये होता त्यांच्या स्टुडंट विंगला छात्र शिबिर असं नाव आहे. आणि या छात्र शिबिरला ISIनं मोठ्या प्रमाणावर आर्थिक त्याचबरोबर शस्त्रास्त्रांची मदत केली होती आणि हा छात्र शिबिर अत्यंत महत्वाचा रोल या हिंसाचारामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्ले केलेला आहे. एवढंच नाही तर मागच्या काही काळामध्ये अमेरिकेनं वेगवेगळ्या NGOच्या माध्यमातून सुद्धा बांगलादेशमध्ये इंटरफिअर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. म्हणून मला वाटतं की वेस्टर्न वर्ल्ड असो किंवा पाकिस्तान असो आणि पाकिस्तानच्या माध्यमातून चीन असो यांनी बांगलादेशला अस्थिर करण्यासाठी कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी प्रयत्न केला असण्याची दाट शक्यता आहे. आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आज घडीला जगामध्ये बांगलादेश एक महत्वाची टेक्सटाईल मार्केट आहे आणि नक्कीच अमेरिकेचं या गोष्टींवर जे आहे बारकाईनं लक्ष आहे. म्हणून बांगलादेश जर अस्थिर असला तर जगामध्ये जे आहे टेक्सटाईल व्यापाराशी त्याच्याशी संबंधित जो कापड उद्योगाशी संबंधित व्यापार आहे त्यावर सुद्धा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. बांगलादेश आणि भारताचे जे ट्रेड रिलेशनशिप आहे त्यावर सुद्धा विपरीत परिणाम होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा आपला शेजारी राष्ट्र त्या ठिकाणी असल्यामुळे निर्वासितांचे लोंढे जर भारतामध्ये आले तर त्याचा सुद्धा भारताच्या सिक्युरिटीवर विपरीत परिणाम होणार आहे. ह्युमन राईट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नक्कीच मानवी अधिकारांचं उल्लंघन या आंदोलनामध्ये झालेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही शांतता प्रस्थापित होईल का याविषयी क्वेश्चन मार्कच आहेत. आज घडीला जरी अंतरिम सरकार स्थापन होतंय असं आपल्याला वाटत असलं तरी येणाऱ्या काळामध्ये पुन्हा लष्कर जे आहे आपला त्या ठिकाणी पगडा जो आहे मजबूत करतो का हे सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या अनुषंगानं युनायटेड नेशन्स असो किंवा ह्युमन राईट्स कमिशन असो यांचा कशा प्रकारे रोल असणार आहे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. सर बांगलादेशमध्ये अशी परिस्थिती किती दिवस राहू शकते?
माझ्या मते हे काही एक दिवसात एक आठवड्यामध्ये जो आहे ही सगळी परिस्थिती निवळणार नाही. अंतरिम सरकार जरी स्थापन झालं तरी येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात टॉपमोस्ट प्रायोरिटी असणार आहे की हा हिंसाचार कसा कमीत कमी आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि बांगलादेशमध्ये जे आहे पुन्हा एकदा इलेक्टेड डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट कसं स्थापन करता येईल आणि त्याच्या माध्यमातून तिथली अर्थव्यवस्था कशी सुरळीत करता येईल. पण जसं मी सांगितलं की ऑलरेडी आता लष्कराची आहे त्या ठिकाणी एंट्री झालेली आहे. आज अंतरिम सरकार जरी असलं तरी ते कितपत टिकेल, कितपत त्यांच्यामध्ये समन्वय राहील याविषयी क्वेश्चन मार्कच आहेत. आणि जर समजा लष्करानं त्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केली तर आतापर्यंतचा इतिहास आहे, लष्करानं प्रस्थापित केलेली सत्ता इतक्या सहजासहजी जात नसते. त्याला कूच्या माध्यमातून म्हणजेच एक प्रकारे जे आहे लष्करी उठावाच्या किंवा हिंसाचाराच्या माध्यमातूनच त्या लष्करी सत्तेला हटवावं लागतं. अशी काही परिस्थिती बांगलादेशमध्ये येणाऱ्या काळात निर्माण होते का हे सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक आहे. म्हणून मला वाटतं की येणारे कमीत कमी 3 ते 6 महिने ते 1 वर्षापर्यंत तरी बांगलादेशमध्ये जे आहे अशी अस्थिरता राहण्याची दाट शक्यता आहे. सर, ही जी भीषण परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर बांगलादेशचं भवितव्य काय असेल? बांगलादेशचं भवितव्य जे आहे चांगलं राहावं अशीच आपली अपेक्षा त्या ठिकाणी आहे. काहीतरी जो आहे मी म्हणेल की टेम्पररी अशा प्रकारचा इन्स्टेबिलिटीचा फेज, अस्थिरतेचा फेज हा त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. पण एकूणच मागच्या काळामध्ये ज्या प्रकारे बांगलादेश एक इमर्जिंग मार्केट, एक इमर्जिंग इकॉनॉमी म्हणून अराईज होतोय त्या अनुषंगानं माझ्या मते भविष्यामध्ये बांगलादेशचं भवितव्य हे चांगलंच राहणार आहे, प्रोव्हाइडेड की त्या ठिकाणी लष्करी सत्ता किंवा इस्लामिक दहशतवादी एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन यांच्या इन्फ्लुएन्स खाली, यांच्या दबावाखाली तिथली सत्ता जाऊ नये आणि पुन्हा त्या ठिकाणी डेमोक्रेसी प्रस्थापित व्हावी अशीच अपेक्षा आज घडीला तरी आपण करावी. नक्कीच. तर हे होते निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर यांनी सांगितलं बांगलादेशमध्ये नेमकं काय झालं आणि त्यानंतर भवितव्य काय असणार आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.